नमस्कार. बदलापूर टाइम्समधून मी जीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण रमेश महाजन यांच्या घरी आलेलो आहोत. तर त्यांचा जीवन प्रवास कसा होता, ते लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी जीवन प्रवास कसा पार केला, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार, मी रमेश लक्ष्मी किसन महाजन. तुम्ही आता बोललात की निवृत्त झालो. प्रत्येकाला एकदा कामावर रुजू झाल्यानंतर निवृत्तीची तारीख ठरलेली असते. केव्हा तरी प्रवास तो करावाच लागतो आणि त्या अनुषंगानं शासकीय नियमाप्रमाणे मी 58व्या वर्षी निवृत्त झालेलो आहे. मी सातारा सहकारी बँकेमध्ये 1993ला सेवेमध्ये रुजू झालो आणि क्लार्क, त्याच्यानंतर ऑफिसर, त्यानंतर मॅनेजर आणि त्याच्यानंतर सहकार खात्यातून मी स्पेशल रिकव्हरी ऑफिसर म्हणून शासनाच्या याच्यावरती काम करत होतो आणि ते करत असताना आज आपण रिटायर झालो. या पूर्वीचा तुम्ही बोलल्याप्रमाणे पूर्वीचा इतिहास म्हणजे माझ्या जन्मापासून आजपर्यंतचा खूप खडतर प्रवास आहे. म्हणजे जन्मच अशा दुर्मिळ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी सातारा आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक डोंगराळ भागामध्ये असणारं माझं धामणी हे गाव आहे. तर तिथे माझे वडील आणि आई आमची 7वी शिकलेली, वडील पण 7वी शिकलेले, पण खूप हालाकीची परिस्थिती, गरिबी खूप होती. शिक्षण घेणं खूप अवघड होतं. तरी पण त्या परिस्थितीत वडिलांनी आईने मला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण नीतीच्या मनात काय वेगळंच होतं. म्हणजे असं होतं की मी आता 5वीला गेलो आणि 5वीला गेल्यानंतर अगदी जुलैचा महिना होता आणि खूप पाऊस, एवढा पाऊस की त्या अगदी डोंगराळ भाग आहे, गावापासून बाहेर जायला वाहन नाही, काय नाही. अशा परिस्थितीत मला ताप खूप आला आणि तापामध्ये मला टायफॉइड झाला. आणि टायफॉइड झाला हे कधी कळालं की गावापासून 13 किलोमीटर तळमवले गावी डॉक्टर केतकर आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तपासलं आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा मलेरिया आणि हे झालेला आहे, त्यांना टायफॉइड झालेला आहे, त्याला उपचार घ्यावा लागेल. ज्याच्याकडे 10 रुपये नाहीत तो उपचारासाठी पैसे कुठून आणणार. आणि मग गरिबी खूप सतावत होती. आई तेवढ्या पावसातून मला चिखलातून घेऊन तिथपर्यंत गेली. म्हणजे जवळजवळ आम्ही प्रवास 2 तास चालत केला आणि त्या ठिकाणी पोहोचलो पावसात. तर डॉक्टरने सांगितलं तर मग पैशाचा प्रश्न निर्माण झाला. आईनं कुठलाही विचार न करता, ती आईच असते ना, आईनं कुठला विचार न करता जी भूकंपाच्या वेळेला पत्र मिळाले होते घरावरची छप्पर, त्यातली 5 पानं काढली पत्र्याची. प्रत्येक पान 50 रुपये प्रमाणे एकाला विकले आणि त्याच्यात आलेल्या पैशानं माझ्यावर उपचार केला. आणि तिनं ते केलेलं धाडस आणि ते तेव्हा घेतलेलं रिस्क, त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. मी माऊलीचं त्या धन्यवाद देतो आणि तिच्यामुळेच मी आज इथं आहे. पण हे करत असताना नीतीच्या मनात काय वेगळंच होतं. म्हणजे माऊलीनं मला जगवण्यासाठी काबाड कष्ट केलं. म्हणजे अक्षरशः अन्न खायला नसायचं. आम्ही भाजीपाला जो रानामध्ये कोळी पानं येतात ना, ती गोळा करायचो शेतातली जाऊन, त्याचा पाला एकत्र करून त्याची मुळी अशी बांधायची उकडून आणि ते खायचं. म्हणजे असं दिवस काढले. म्हणजे सगळ्यांचीच गरीब होती, माझीच नाही. आणि जीवनात जगायचं म्हणून जगत होतो. पण नीतीनं असं केलं की मी तसं करत असताना मी 10वीत गेलो आणि खूप मोठा आघात आमच्या कुटुंबावर घडला की माझं वडिलांचं छत्र हरप. काय झालं, गुरुवार होता आणि आमच्याकडे एक वर्षापूर्वी एक घारीच्या तोंडातून पडलेलं कोंबडीचं पिल्लू होतं. छोटंच होतं ते. वडिलांनी ते सांभाळलं आणि ते कोंबडीचं पिल्लू एवढं मोठं झालं, कोंबडी झाली त्याची. पण ते माणसाळलेलं होतं. मग ते धान्य खात नव्हतं. आपण जे अन्न खातो तेच ते खायचं. ते वडिलांच्या बरोबर तिथे राहायचे, झोपायचे, तिथंच त्याचा सहवास असायचा. एखाद्या गावाला जरी निघाले तरी ते त्यांच्यावर जायचे. त्यांनी आवडीने त्याचं नाव पोपट ठेवलेलं. आणि त्याचा असा प्रकार झाला, गुरुवारचा दिवस होता, गावचा बाजार होता आणि वडिलांना व्यसन लागले. गरिबीमुळं दारूचं व्यसन लागलं आणि त्यामुळे कुटुंबात अव्यस्त झाले. आम्ही 5 भावंड, कोणी शिकलं नाही. आई शिकलेली, वडील शिकलेले, माझी बहीण 10वी पर्यंत शिकली आणि बाकीची अशिक्षित सगळी. आणि अशा परिस्थितीत जमीन होती ती 2,500ला घाण ठेवलेली. त्यामुळं उत्पन्न साधन नाही, रोजीरोटी आणि मोलमजुरी केल्याशिवाय काही मिळत नव्हतं. मग आई माझी लोकांच्या शेतात काम करायची आणि त्याच्यातून काय आलं तर त्यांना आम्ही दिवस काढायचो. त्याच वेळेला त्या गुरुवारी वडिलांच्या खांद्यावरती ते कोंबडीचं पिल्लू, ज्याचं नाव पोपट ठेवलं होतं, ते गुरुवारच्या बाजारात गेले आणि कोणीतरी वडिलांना दारू पाजून ते पिल्लू काढून घेतलं आणि घरी आले. त्यांना अस्वस्थ वाटलं आणि पहाटे 5 वाजल्यापासून त्यांना टेन्शनमुळं डिसेंट्री चालू झाली आणि जुलाब होऊन त्यांचा जीव कासावीस झाला. ते आम्हाला पहाटे 6 वाजता असं कळालं की त्यांना खूपच त्रास होतोय. मग मी गावातच एक नवीन डॉक्टर झाला, त्याचं नुसतं लग्न झालं होतं आणि त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हणलं, डॉक्टर म्हणलं असं वडिलांची तब्येत अशी झाल्या, उपचार करावा लागेल, काय बघाया. मी त्यांच्याकडे सकाळी 6 वाजपासून 9 वाजेपर्यंत घरी थांबलो. डॉक्टर 9 वाजता तयार झाले आणि मला म्हणले चला जाऊया. माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी पाहिलं वडिलांना. तर म्हणले त्यांना सलाईन लावायला लागेल आणि सलाईन लावून त्यांना आपण बघू काय करायचं. तर सलाईन लावायला सुद्धा 2.5 रुपये लागणार होते. वडिलांना 2.5 रुपये खर्च करण्यासाठी
कोणीही तयार नाही. म्हणजे माझ्या नातेवाईकांना मी हात जोडले. खूप छोटा होतो, कोण नव्हतं. छोटी बहीण, मी आणि आई तिघंच होतो घरी. कुणीही मदत नाही केली. खूप विनवणी केली की देऊ आपण पैसे, पण नाही दिलं. आणि शेवटी दुपारी 4:30 वाजता माझ्या वडिलांचा प्राणज्योत माझ्या मांडीवरती मावळली आणि आमच्यावरती अक्षरशः काळानं मोठा आघात केला आणि आमचं वडिलांचं छत्र हरपलं. आईनं टाहू फोडला. आम्हाला कळत नव्हतं की आपण पुढे काय करायचं. आणि तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप मोठा कलाटणी देणार आहे. तेव्हा मी ठरवलं की आज आपल्या वडिलांसाठी कोणी 10 रुपये खर्च केले, पण जीवनात अशी जर कोणी आपल्याला विनवणी केली तर आपल्या हातातील जे काय असेल ते त्याला मदत करण्यासाठी, म्हणून तेव्हा घेतलेली शपथ आहे. तेव्हा अजून एक शपथ घेतली की आयुष्यात कधीही दारू पिणार नाही. ज्याच्यामुळे वडिलांचा शेवट झाला ते आपण मध्ये कधी हस्त करणार, तो आजपर्यंत मी त्याच्यानंतर असा प्रकार झाला की 10वीचा दिवस रिझल्ट लागला आणि मग कॉलेजला, मग तिथून पुढे मग प्रवास सुरू झाला. काय करायचं, पैसे कुठून आणायचे, मग कमवून शिकणे. व्यवसाय होता, व्यवसायाप्रमाणे दुपारी कामावर जायचं, सकाळी कॉलेज जायचं, परत येऊन काहीतरी काम करायचं आणि त्याच्यातून येणारं कुटुंब चालवत होतो. कुटुंबाचा आधार बनलो आणि 12वी पास झालो. 12वी पास झाला तर माझ्या परिवारातच कोण शिक्षण नाही ना. 12वी झालं म्हणजे आमच्या खानदानमध्ये खूप मोठा आनंद झाला आणि त्यातल्या माझ्यासारखा माणूस 12वी पास झाला म्हणजे म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. मग ठरवलं की आता आपण 12वी पास झालोय, आपण नक्कीच आता ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहोत. आणि मी तसं करत करत गावापासूनच 13 किलोमीटर तळमौली काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये मी BCom पर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर MCom पर्यंत युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं आणि MCom पर्यंत शिक्षण झाल्यानंतर वाटलं की आता आपल्याला नोकरी लागेल, पण कोण विचारतोय, आपली कुठे ओळख नाही, काही नाही. आणि असंच भटकत 2 वर्ष काढली. मग टायपिंग करणं, अजून काय काय करत बसलो. स्पर्धा परीक्षेत देत राहिलो आणि त्याच्यातून मग योगायोगानं माझ्या गावचेच एका बँकेचे संचालक तुकाराम बळवंत शेडगे, त्यांनी मला त्यांच्या बँकेत काम दिलं आणि मी 93 साली कामाला लागलो. पहिला पगार मी 625 रुपये घेतला आणि त्याच्यातील खर्च जाऊन माझे 100 रुपये वाचत होते. आणि मग ठरवलं आपण आता आपल्याला उत्पन्नाचं साधन निर्माण झालंय, आपण नक्कीच आपली प्रगती करू. असं करत करत गेलो. त्यानंतर मग मी त्या उत्पन्नातून तत्पूर्वी आता आई माझी वडिलांच्या नंतर हा कसा आनंदाचा काळ चाललेला. आईला मुंबईला आणलं, आई काही दिवस राहिली माझ्याकडे, पण शेवटी शेतीतली कामं करणारी लोक, त्यांना असं वाटलं की पुन्हा गावाकडे जावं, मग जाऊन येऊन. पण काही नाही, तिच्या मनात होतं. वडिलांच्या नंतर बरोबर 30 वर्षानं आई पण देह सोडला. तोही माझ्या मांडीवरती सोडला, कारण मला तिची आठवण आली आणि मी गावी गेलो अचानक. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला म्हटली आणि माझ्या मांडीवरती बसून पहाटे तिनं जीव सोडला. म्हणजे योगाग असा की आईचा मृत्यू आणि वडिलांचा मृत्यूची तारीख एकच आहे, वार पण एकच आहे, फक्त दोघांच्या मधला अंतर आहे ते 30 वर्ष. आणि मग मी पोरका झालो, आई वडिलांपासून पोरका झालो. मग ठरवलं की आपण आपले अश्रू आता थांबवायचे, लोकांचे अश्रू थांबवायचे, लोकांचे अश्रू पुसता येईल तेवढे पुसायचे आणि आपण लोकांना मदत. या पिरियडमध्ये असं वाटलं की आपण एका गावापासून 400 किलोमीटर दूर आलोय, आपण इथं संघटन करायला पाहिजे. इथून काही मंडळी, माझे मित्र परिवार गोळा करून मी पश्चिम महाराष्ट्र सेवा संघटना स्थापन केली. पश्चिम सेवा संघटना स्थापन केल्यानंतर मग लोक संघटित झाल्यानंतर आपण काही करू शकतो ह्याची मला जाणीव झाली. आणि हे करत करत गोर गरिबासाठी मदत करत आतापर्यंत आहे. त्याचनंतर असं वाटलं की प्रवास, बदलापूर ते मुंबई प्रवास खूप मोठा वाटायचा आणि इथले प्रवाशांच्या खूप हाली अडचणी आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. मग मी प्रवासी संघटना स्थापन केली. रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था स्थापन केली. 2008ला रजिस्ट्रेशन केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रशासनाशी झगडून प्रसार माध्यमांच्या मदतीनं मी आज बदलापूरच्या बऱ्याच प्रकारच्या समस्या दूर केलेल्या आहेत. आज बदलापूरला बऱ्यापैकी रेल्वेची समस्या दूर झालेली आहे. त्यामुळे मला एक आनंद मिळतो की काहीतरी परिवर्तन झालेलं आहे आणि प्रशासन जागं झालेलं आहे. आता बदलापूर हे जगाच्या नकाशात आज चमकतंय. बदलापूरमध्ये सर्व काही गोष्टी आहेत आणि त्या दृष्टीनं केलेल्या कामाचं मला खूप अभिमान वाटतो. हे करत असताना अजून एक विषय होता की बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातलं शहर आहे, पण शहराच्या बाजूलाच आदिवासी वाड्या खूप आहेत, अविकसित आहे, त्यांचा खूप दैनंदिन अवस्था आहे. मग ठरवलं की आपण आपल्या उत्पन्नातला काहीतरी भाग त्यांच्यासाठी आपलं देणं आहे. मी दान आणि ज्ञान ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्ञान दिल्यानं वाढतं, दान दिल्यानंही वाढतं. म्हणजे ह्या 2 गोष्टी आपण आयुष्यभर करत राहायच्या, त्याच्यामुळे आपल्याला काही कमी पडणार नाही. त्या अनुषंगानं मी त्यांच्यासाठी वर्षातून 2 वेळा काय मेडिकल चेकअप असो, दिवाळीला फराळ वाटप करत असतो, कपडे देत असतो त्यांना. त्याचबरोबर माझ्या परिवारातील जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाचे वाढदिवस आम्ही तिकडे करत असतो आणि त्याच्यामुळे एवढा आम्हाला आनंद होतो की वर्षाची एनर्जी मला मिळते आणि त्याच्यातून मी खूप समाधानी आहे आणि त्यांच्या आनंदात आम्ही नेहमीच सहभागी असतो. त्याचबरोबर असा विचार केला की जी रेल्वे आपल्याला सतत सुरक्षित पोहोचवते, सुरक्षित आणते, मग त्यासाठी आपलं योगदान काय पाहिजे. मग मी
दसऱ्याच्या वेळेला दसऱ्याच्या आदल्या दिवशी मी अष्टमीला सर्व स्टेशन वरील सेवा देणारे म्हणजे मोटरमॅन, गार्ड, स्टेशन प्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, परत सफाई कामगार यांचा मी सन्मान, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत असतो. त्याचबरोबर जे प्रवासी एका वर्षात सेवानिवृत्त झालेत त्यांनाही सन्मानित करत असतो. हे करत असताना खूप 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 म्हणजे आनंद मिळतो आणि मला वर्षभर त्याची एनर्जी टिकते. त्यामुळं हे माझ्या जीवनातलं अतिशय अविभाज्य काम आहे आणि ते मी सतत करत राहीन. सगळ्यांच्या आशीर्वादानं तेच होत आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी जगातला सगळ्यात सुखी आणि समाधानी माणूस असेल तर मी आहे. माझा परिवार सुद्धा खूप सुखी आहे. कशामुळे तर याच्यामुळेच आहे की आम्ही देणं हा आमच्याकडे विषय आहे ना, कारण जे हाल भोगलेत ना ते लोकांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी. आणि काय होतं संघटनेमुळे आपल्याला बाकी कुठल्याच ठिकाणी गेलो तर आपल्याला खूप म्हणजे मदत मिळते. कसं माहिती एक संघटनेची ताकद वेगळी आहे. एखाद्या हॉस्पिटलला गेलं, सरकारी हॉस्पिटल गेल्यानंतर आपण आपल्या परीनं कन्व्हिन्स केलं की लोकांना चांगल्यापैकी मदत मिळते. गावाकडचा गरीब माणूस, गरजू माणूस आपण मुंबईला आणतो. एक दिवस आपण त्याला सांभाळतो, दुसऱ्या दिवशी ॲडमिट करतो आणि ॲडमिट केल्यानंतर त्याला सुखरूप चांगला झाला की खर्चानं पाठवतो. म्हणजे त्या माणसाच्यावरती जे आपले उपकार म्हणता येणार आपलं कर्तव्य आहे, पण तो आयुष्यभर विसरत नाही. म्हणजे हा जो आनंद आहे तो कुठेही मिळणार नाही आणि परमेश्वरानं माझ्याकडून ते करून घेतलेलं आहे. म्हणजे ते भाग्य मला मिळालंय. म्हणजे मी खरंच सगळ्यात भाग्यवान आहे असं मला वाटतं आणि ते मी प्रत्येकाला सांगेन की जर तुम्ही अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला काही कमी पडणार. माझ्या परिवारामध्ये आता मी, माझी बायको आणि 2 मुलं आहेत आणि आम्ही 5 भावंडे असताना सुद्धा या शहरामध्ये येऊन सगळ्यांच्या आशीर्वादानं आज खूप चांगलं झालं. आज मी सेवेमध्ये असताना, एवढ्या उच्च पदावर असताना इतकं प्रसंग आले, पण ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी कुठेही अडकलो नाही. कुठल्याही प्रकारचा त्रास, मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला, पण असा काय त्रास झाला नाही की ज्याच्यामुळे मी खचून गेलोय. कारण एखादा प्रसंग आला की मला वाटतं की आपल्याला काम करण्याची उमेद वाढणार आहे. मी चॅलेंज स्वीकारला पुढे जातो की अवघड असेल तर मी ते पहिलं करतो. म्हणजे हा माझ्या जीवनातला एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठली अवघड आहे ना ते पहिलं करायचं. कारण ते अवघड करायला गेल्यानंतर ऑटोमॅटिक सोपं होतं. म्हणजे कुठली परीक्षा असली, पुस्तक वाचायच्या अगोदर वाटते अवघड, पण पुस्तक वाचायला सुरुवात केली की ते आपोआप सोपं होत जातं. त्यामुळे माझ्या जीवनात आहे ना खूप मी आनंदी आहे आणि हे करत असताना आपण हे करत असताना समाज त्याची दखल घेतो आणि दखल घेत असताना असंख्य चांगल्या संस्थांनी मला सन्मानित केलं, पुरस्कार दिले आणि त्या पुरस्कारात एक पुरस्कार म्हणजे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. एक पुरस्कार आला की समाजातल्या त्या पुरस्काराचं वजन एवढं आहे की ज्याच्यामुळे मी त्या पुरस्काराचं वजन पेलू शकतो. त्यासाठी मला प्रत्येक वेळी त्या पुरस्काराकडे बघितलं की जबाबदारी वाढली असं वाटतं आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. हे जीवनात आपण घडवून ठरवलंय आणि त्यामुळे आता सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे आणि मी म्हणतो की प्रत्येकाने एक असं करावं की इकडे लक्ष द्यावं. जीवनात सगळं कमवाल तुम्ही, पण लोकांची मनं आणि लोकांचं प्रेम हे जर बरोबर असेल, लोकांचे आशीर्वाद असले तर काही कमी पडत नाही. मला अनुभव आहे की मी एवढं करत असताना मला कधीही कुठल्याही प्रकारची अडचण नाही. माझ्या मुलांचे एवढे शिक्षण झाले, पैसा नव्हता पण ऑटोमॅटिक ते सगळं उपलब्ध होत होतं लोकांच्या आशीर्वादानं आणि मला काही अडचण नाही आली. मुलं चांगली शिकवली, दोन्ही पोरं चांगली शिकवलेले आहेत, चांगले जॉबला आहेत आणि हे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तर मी एक सांगतो की माझा काल रिटायरमेंटचा दिवस होता, 25 तारखेला वाढदिवस होता आणि माझ्या 50व्या वाढदिवशी मी एक पहिलं भाषण केलं होतं की इथून पुढचं आयुष्य हे माझं बोनस असेल, त्या आयुष्यात मी समाजसेवाच करणार आहे. पण सेवेत असताना ही सेवा पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यात 58 वर्ष पूर्ण करून आता मी पूर्णपणेच समाजाचा झालो आहे. त्यामुळं मी आता इथून पुढे समाजसेवेसाठी पूर्ण फ्री आहे. तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या अंगात चैतन्य इथून पुढे येणार आहे. आयुष्यातली काय गेलेले क्षण आहेत ते मी पुन्हा मिळवणार आणि लोकांच्यापर्यंत पोहोचणार असं. धन्यवाद रमेश सर. रमेश सरांकडनं त्यांच्या जीवनाचा पूर्ण प्रवास आपण ऐकला. तर तसंच त्यांच्या घरात आता तर आहोतच, पण त्यांच्या पत्नी इथे आहेत. तर त्यांच्याकडनंही त्यांचा थोडासा जेव्हा प्रवास आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी संपदा रमेश महाजन. रमेश किसन महाजन हे माझे जीवनसाथी. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे किती सांगेल तेवढं कमी आहे आणि असे पती मला लाभले हे माझं खरंच भाग्य आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. असे हे माझे पती हे ह्या ओळीच्या काव्याच्या आहेत त्या त्यांना अगदी तंतोतंत त्यांच्या जीवनाशी सूट होतात आणि त्यांच्याकडून मी भरपूर काही शिकले. सामाजिक कार्य हे माझाही पिंडच होता मूळचा. मीही राष्ट्रीय सेवा दलामध्ये कामं केलेत, कथामालेत कामं केलेत. आणखीन लग्नाआधी मी अशी गोरगरिबांना
म्हणजे त्यांना शैक्षणिक मदत, त्यांना क्लास नसायचे, शाळा नसायची. शाळेत बऱ्याच विद्यार्थ्यांना मी शाळेत ॲडमिशन दिले. माझा जन्म ठाण्यामध्ये झाला आहे आणि ठाणे जिल्ह्यात मी राष्ट्रीय सेवा दलाच्या मार्फत लहान वयात, शालेय वयातच आहे माझ्याकडे सगळं होतं आणि मला बरोबर जीवनसाथी स्वामी कृपेने मला हवा तसा जीवनसाथी मला मिळाला. त्यामुळे मी अगदी स्वामींचे खूप धन्यवाद मानते. आणि आत्तापर्यंत घरात सुद्धा त्यांनी आम्हाला मुलांना इतकी चांगली, म्हणजे त्यांचं समाजकार्य इतकं असून सुद्धा त्यांनी घरामध्ये आम्हाला केव्हाही दुखवलेलं नाही, कधीच दुखवलं नाही. आणि त्यांच्याकडनं मला एक शिकायला मिळालं ते म्हणजे प्रेम. प्रेम काय असतं, कुटुंबाचं प्रेम, हे जास्तीत जास्त मी त्यांच्याकडूनच शिकलेली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल, म्हणजे माझ्या सासरच्या लोकांबद्दल यांनी मला जे काही सांगितलं त्याच्यामुळे मला आपोआपच ते प्रेम निर्माण झालं माझ्यामध्ये. कारण त्यांच्याकडे जे प्रेम होतं ते त्यांनी मला त्याच्यात शिकवलं की माझी ही बहीण अशी, भाऊ असे, आई अशी. त्यामुळे मला पण ते त्यांचं अनुकरण करत आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब असं संपूर्ण फॅमिली अशी छान राहावी आणि अशीच आम्ही ठेवलेली हसत खेळत. आणि आमचं पूर्ण महाजन कुटुंब, त्यांच्या बहिणी, माझे भाचे म्हणा, नंदा म्हणा, नंदवे म्हणा, अजूनही आम्ही कोणतेही कार्यक्रम करतो ते एकत्र, आणि हे एकत्र राहणं आम्हाला खूप चांगलं वाटतं. हे महाजनांनी मला खूप छान शिकवलंय कसं असायला हवं म्हणून, आणि त्या पद्धतीनेच मी चालते. आणि इथून पुढे त्यांनी त्यांच्या तब्येतीची महत्त्वाची काळजी, कारण ते तब्येतीची काळजीच करत नाही. त्यांना समाजसेवानी ते वेडे झालेले आहेत, बँक, समाजसेवा, आणि ते नेहमी त्यांच्या कर्तव्याशी नेहमी जागरूक असतात. चांगली आनंदाची गोष्ट आहे, पण हे करत असताना आमचीही त्यांना भरपूर काळजी असते. आम्हाला जरा काही झालं की ते अस्वस्थ होतात, आमचीही भरपूर काळजी करतात. अगदी तुम्हाला सांगते की कधी मला बरं नसेल तर ते स्वयंपाकसुद्धा करतात. स्वयंपाक करणे ही सुद्धा त्यांच्याकडे एक कला आहे छानपैकी. म्हणजे हेही त्यांनी सोडलेलं नाही आहे की कुठेही हे व्यक्तिमत्व कमी नाही आहे. आणि ह्या व्यक्तिमत्वाचा नवीन पिढीने आदर्श घ्यायला पाहिजे. आणि हा आदर्श माझी मुलं तर घेतच आहेत. आम्ही त्यांच्यावरती हे संस्कार रुजवले आहेत. माझ्या मुलंसुद्धा त्याच अनुषंगाने, माझ्या मुलीनीमध्ये ती सर्व्हिसला आहे. तिने तिच्या काही आर्थिक भाग वृद्धाश्रमाला वाढदिवसानिमित्त देते. माझा मुलगाही वाढदिवसानिमित्त काही ना काहीतरी, म्हणजे थोडं थोडं त्यांच्यापरीने सुरुवात केली त्याने. म्हणजे हा आमचा वारसा आमची मुलं पुढे चालवणारच आहे वडिलांनी दिलेला, असं मला अगदी खात्रीने सांगते मी. आणि रमेश महाजनबद्दल सांगणं खूप म्हणजे सांगणं अगदी सांगेल तितक्या गोष्टी खूप कमीच आहेत. काय सांगू मी, याच्या पलीकडे मला आता आवर्त घेते मी माझं सांग. तुम्हाला निवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढील आयुष्यासाठी बदलापूर टाइम्सकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाइम्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.